हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज इतकं कॉमेडी दिवस जातो आहे ना, म्हणजे सकाळी तर आधी मला पुस्तक वाचून नाही, सॉरी, पुस्तक ऐकून, जेवण गाथेचं पुस्तक ऐकून माझं डोकं दुखायला लागलं होतं. पण नंतर मग ती कम्युनिटी टाकली आणि मग सगळं इतकं दिवसभराचा शीण गेल्यासारखं वाटलं आणि इतकं हसून हसून पुरे वाट झाली माझी. खरंच हे किती कॉमेडी आहे यार. म्हणजे कॉमेडी आहे की ट्रॅजेडी आहे की काय चाललं आहे यूट्यूबवर, मला खरं काही कळेनासं झालं आहे. आणि जेव्हापासून ह्या फॅमिलीने स्टंट चालू केलेत ना, बाप रे बाप, सगळ्यात एकदम एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. म्हणजे ह्यांना करायचं काहीतरी वेगळं आहे, पण खूप एंटरटेनमेंट मात्र होतं आहे. इतकं भारी आहे, एकापेक्षा एक नमुने आहेत. ते एक कुठेतरी आपल्या आईला घेऊन पायपीट करते, तर एक इथे दुसऱ्यांची घरं दाखवते तिची वहिणा, आणि ही तिसरी नंदू ही तर आपल्या आईला पुढे करून ढाय गोळ्या मारते. अरे बापरे, म्हणजे पूर्ण फॅमिलीच इतकं काय चाललंय भगवान. एनिवेज, या सगळ्याच्या नाटकामध्ये एक जण मागे पडतोय आणि कुठेतरी बाकीचे निग्लेक्ट होत आहेत. ते आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. तो पॉडकास्ट यांच्यावरती नाही आहे, यांच्या फॅमिली मेंबरपैकी कोणावर नाही आहे. उद्या येणार आहे, ऑफकोर्स उद्या आपला विकेंडचा वार आहे आणि विकेंड म्हणजे एकदम फटाकेदार धमाकेदार व्हायलाच पाहिजे. सो उद्या आपण खूप मज्जा करूया. पण आज म्हटलं जे साईडलाईनला झालेले आहेत, थोडेसं ज्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे त्यांना थोडं लाईमलाईटमध्ये आणूया. तर आज असंच पॉडकास्ट करणार आहे ढबीत डुकऱ्यावर. त्याचं एक वेगळंच चाललं आहे, एकामागे एक फ्लॉप बिझनेस करत चालला आहे, फ्लॉप व्हेंचर्स टाकत चालला आहे लिटरली. म्हणजे हा ज्याच्यामध्ये हात घालतो ते सगळं फ्लॉप होतं असं काहीसं वाटतंय. म्हणजे हा प्रयत्न तर खूप करतो, हे करायचं ते करायचं, पण प्रयत्नांना कसं आपल्या मेहनतीची पण जोड लागते. नुसतं काहीतरी करून होत नाही. जर आपल्याला त्याच्यात मेहनत करण्याची आपली तयारीच नसेल तर अशी कुठलीही गोष्ट सफळ संपूर्ण होत नाही. तसंच काहीसं ह्याच्या बाबतीत आहे. तर मला असं वाटतं की एक असं करण्यापेक्षा एकदाच काय ते आपल्या अपयशाची गाथा ह्याने सुनवावी. आधी तर ते जिजासाली गेलं कुठे डबड्यामध्ये, त्याचं तर आता काय नाव नाही, आणि आता इंटरनॅशनल ट्रिप करणार नाही म्हणतो. प्लस आता हे काहीतरी काढलंय, हे पण मला असं वाटतंय की महिन्याच्या बापाचं बघूनच काढलंय. तो तिकडे एक सुटलाय, घारू खेळतोय, घारूताई दार उघड, द्वितीय मेष बाळाचे कपडे. आणि ह्यांना असं आता कुठेतरी वाटायला लागलं आहे की आपल्या घरात पण दुसरी महिनाच पैदा झाली आहे, तर आतापासूनच आपण तिला ट्रेनिंग देऊया, जेणेकरून उद्या ती आपल्याला पण असंच महिन्यासारखं कमवून देईल, खूप कमवून देईल. आणि म्हणूनच तिला फेस बनवला आहे त्या काय ते सो कॉल्ड बिझनेसचा, सो कॉल्ड व्हेंचरचा. आणि तिला आता म्हणजे हळूहळू सवय पण होईल शूट करण्याची, फोटोशूटची आणि या सगळ्या गोष्टीची. त्याच्यानंतर मग ते काय लागतं ना रोलसाठी वगैरे स्क्रीन टेस्ट का काय ते म्हणतात, ते सगळं देण्याची हळूहळू तिला ते लोक ट्रेन करतायत. लहानपणापासूनच ते बाळकडू पाचतायत, जेणेकरून नंतर ते सोपं जाईल. सो ह्याची ही सुरुवात आहे. आणि तसं पण पहिल्यापासूनच ढबी डुकऱ्याला महिन्याचं जरा जास्तच हे होतं. महिना दिसली की लगेच तिच्याबरोबर रील वगैरे बनवायला सुरू करायचा. ती महिना तर वाह्यातच आहे, तर तिला काही फरकच नाही पडत आपण कोणाबरोबर काय करतोय काय नाही. पण त्याचा फायदा ह्याने उचलण्याचा प्रयत्न केला होता, पण महिन्याचा बाप पण काय कमीचा नाही आहे. त्याने बरोबर वेळी ओळखलं आणि या डुकऱ्याला दूर केला. तोपर्यंत डुकऱ्याची लॉटरी लागली होती. डुकऱ्याची बायको प्रेग्नेंट होती आणि डुकरीण प्रेग्नेंट असल्यामुळे डुकऱ्याचे होप्स वाढले होते आणि त्याला पण आता महिन्याची गरज नव्हती. सो डुकऱ्या आता स्वतःचं सेल्फ व्हेंचर सुरू करू शकतो. आणि तेव्हा त्याला खूप रडायला येत होतं, पण आता त्याला असं वाटतं की बरंच झालं, मुलगी झाली. आता महिन्याचं मार्केट म्हणजे महिना मोठी होत जाते ना, मग छोट्या मुलीचे रोल वगैरे तर आता माझ्या मुलीलाच मिळणार आणि मीच तिच्यासाठी ट्राय करणार. आणि त्याने महिन्याच्या बापाकडनं थोडीफार माहिती वगैरे तर काढून घेतलीच असेल, तर हळूहळू ते आपल्याला बघायला मिळेलच की ढबी डुकरे हाव टू सेल युअर बेबी ऑन स्क्रीन.
पण हा महिन्याच्या बापाच्या 4 पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. महिन्याचा बाप तरी त्या दुकानाचं म्हणजे त्यांची आयडेंटिटी तीच ठेवून, त्यांचाच तोच ब्रँड ठेवून, त्याला फाटे न फोडता तोच ब्रँड फक्त प्रमोट करतोय, आपल्या चॅनल थ्रू प्रमोट करतोय किंवा त्याचं कमिशन वगैरे घेत असेल. पण हा ढबी डुकरे ह्याने एंटायरली स्वतःचं असं काहीतरी नाव देऊन त्याला नंगूपुंगू असं काहीतरी वेगळं हे चालू केलं, व्हेंचर चालू केलं, सो कॉल्ड व्हेंचर. आणि त्याच्यामुळे आता ना धड इकडचं ना धड तिकडचं, कारण ऑलरेडी ते एक पेज होतं, ते एक नाव होतं, लोकांना माहिती होतं. तर त्यांचंच तुम्ही फ्रँचायझी घेऊन ते पुढे करायला पाहिजे होतं, ना की दुसरं काहीतरी नाव देऊन आणि लोकांमध्ये कन्फ्युजन करायला. आणि तुम्ही जर बघाल तर प्राईस रेंज पण इतकी हाय ठेवली आहे आणि लोकांच्या सर्रास कॉमेंट आहेत की खूप जास्त प्राईस आहे आणि खूप महाग आहेत. बेसिकपासून तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे होतं आणि नंतर तुम्ही महाग हे थोडं थोडं म्हणजे वेगवेगळ्या ह्याचे तुम्ही रेंजचे कपडे ठेवायला पाहिजे होते. तुम्ही फक्त आणि फक्त महागच कपडे, आणि लहान मुलांचे कपडे जनरली महाग असतात, पण लोक जास्त खूप इन्व्हेस्ट करायला बघत नाहीत त्यामध्ये. कारण लहान मुलांचं कसं पटकन वाढ होते आणि लिटरली म्हणजे 2-2, 3-3 महिन्याला त्यांना कपडे बदलावे लागतात, साईज चेंज होते. तर त्यामुळे एवढं आपण नाही खर्च करत. म्हणजे मोस्टली तरी लोक हाच विचार करतात की एकदम पण जास्त महागाचं काही घ्यायचं नाही आहे, छान आणि व्यवस्थित दिसेल असं आणि बजेट फ्रेंडली असं काहीतरी लोकांना लहान मुलांसाठी हवं असतं, ते तसं काहीतरी प्रेफर करतात. सो हे खूपच जास्त, ह्याचं पण त्याच्यामध्ये मार्जिन म्हणजे ऑलरेडी त्याची कॉस्ट आणि प्लस ह्याची कॉस्ट असं काढून ते डबल प्राईसला ऑलमोस्ट ते विकत आहेत. आणि खरंच म्हणजे काय होणार आहे ह्याचं आता मला वेगळं सांगायला नको, हे क्लिअर आहे आणि तेच होणार आहे. लास्ट टाईम कोणीतरी मला कॉमेंट केली होती शुभचिंतकने की बाबा ते कोणतरी खूप फेमस आणि खूप चांगले आहेत आणि म्हणजे ते जे मेन ओनर आहेत ते खूप चांगले आहेत, तू त्यांना भेटशील तर तू पण त्यांच्या प्रेमात पडशील वगैरे वगैरे वगैरे. तर बाबा मी असलं काही भेटत नाही आणि मी असं कोणाशी असं काहीतरी उगाचच पर्सनल लेवलला जाऊन अशा ओळखी पाळखी काढत नाही आणि प्रेमात बिमात पडत नाही. बिझनेस असतो आपला, जेनू काम तेनू साजे, ज्याने ज्याचं काम करावं. ओके, ह्या मताची मी आहे. उगाचच कामामध्ये फ्रेंडशिप आणि हे ते आणि नको त्या गोष्टी करायला गेलं ना आपलं काम बिघडतं त्या चक्करमध्ये. समोरच्याचं मन राखा, मग समोरच्याचं त्याला मार्जिन द्या, मग समोरच्याचं हे करा आणि मग तो चांगला आहे वाईट आहे. एकतर तुमचं काम तरी बिघडतं, तुम्ही स्वतःचं काम तरी बिघडवून घेता या चक्करमध्ये, नाहीतर संबंध तरी बिघडवून घेता. त्याच्यामुळे प्रोफेशनलच राहावं, जास्त फ्रेंडली आणि कोणाच्या नादी लागू नये. हे सिम्पल, इतकंच माझी ही सिम्पल थॉट प्रोसेस आहे. आणि मी नाही बघायला जात कोण काय चांगलं आहे का काय नाही आहे. मी त्यांना पैसे देते, त्यांना काम मला विकणं आहे, काही त्यांचं प्रोडक्ट आहे ते विकणं आहे. सो दॅट्स इट. ते किती चांगले आहेत वाईट आहेत त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही आणि मी बघायला पण जाणार नाही. ठीक आहे. सो ते तुम्हालाच लखलाभ, तुम्ही करत बसा दोस्ती यारी आणि समोरच्याला पण डुबवा, नाही तर स्वतः तरी डुबून घ्या स्वतःला. आणि मी त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांचं काही वाईट व्हावं ह्या हेतूने काहीच बोलत नाही आहे. तुम्ही नीट जर समजून घेतलंत ना, जरा तुमचे डोळे कान आणि मेन म्हणजे जरा मेंदू उघडून जरा सत्सद विवेक बुद्धीने जरा ऐकलत ना, तर तुम्हाला कळेल की मी त्यांच्या चांगल्यासाठीच बोलते आहे. जेव्हा आपण कोणाबरोबर पार्टनरशिप करतो तर आपला पार्टनर कसा आहे, काय आहे, त्याचं काय नाव आहे, त्याने ह्याआधी किती काय प्रॉफिट करून दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला खरंच फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे ही माहिती आधी घ्यायला पाहिजे. हां, असं जर नुसतंच असं हां चांगलं आहे ते असं भोळेपणा करून असं कोणाबरोबर पण जॉईन होऊन करायला गेले ना तर तो माणूस मातीच खाणार आहे, मग तो कितीही चांगला असला तरीही. तर त्यामुळे ना हे चांगलं आणि वाईट आणि हे सगळं असं धंद्यामध्ये चालत नाही, बिझनेसमध्ये चालत नाही. ते धंदेवालीला विचारा, आहे ना तुमचे एवढे ओळखी पाळखीचे धंदेवाल्या, त्यांना विचारा, बिझनेस वुमन्स, हां तर त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला कसं करायचं असतो बिझनेस. ते अशा माणसाबरोबर नातं जोडलं, अशा माणसाबरोबर कुठल्याही प्रकारचं प्रोफेशनल असू दे पर्सनल लेवलवर काही नातं जोडलं, त्या माणसाची इतकी कीर्ती आहे म्हणजे चांगली नाही वाईट, आणि इतकं नाव बदनाम आहे आणि त्याचं काय सगळं माहिती काढायची आणि नंतर मग पुढे पाऊल टाकायचं ना. कशाला उगाचच आधीच आता तुम्ही शेणात पाय घातलाय तर तुमचा पाय बरबटणारच आहे, त्याच्यापासून तुमची सुटका नाही. आपली संगत जशी असते ना त्या संगतीचे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात.
सो आता एकच गोष्ट आहे की आता जे आहे ते आलिया भोगासी असावे सादर. आता काही नाही होऊ शकत. आता ढबीडुकरेला शिव्या घालताना जर त्यांना त्या लागत असतील किंवा जर इनडायरेक्टली त्यांचं काहीतरी लॉस होत असेल किंवा त्यांना इनडायरेक्टली त्याचा अफेक्ट होत असेल तर त्याला आता आपण काहीच नाही करू शकत, कारण त्यांची संगतच वाईट आहे ह्याचा विचार त्यांनी आधी करून मगच पाऊल उचलायला पाहिजे होतं. आता जे आहे ते हे असं आहे. आणि मुख्य म्हणजे ह्यांनी अशा व्यक्तीबरोबर कोलॅब केलं आहे ज्याचे जे भक्त आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत ते लिटरली म्हणजे भिकारटट्टू आहेत आणि नुसते असे भिका मागत असतात की कपडे कधी देणार, दान कधी करणार, तुम्ही कधी गिव अवे करणार, मला सांगा, मला तुझे कपडे दे, मला तुझी चड्डू दे, मला तुझे ब्राडो दे. असले अंडरगार्मेंट पण फुकट मिळतात का बघणारे हे लोक कपडे घेणार विकत, आणि ते सुद्धा इतके महाग. अरे यांची लायकी असती तर असले कॉमेंट करत बसले असते काय? अरे जरा बघायचं तरी, कोणतरी काहीतरी सांगतं म्हणून लागले आपले नादाला, नुसते नंबर बघून लागले वाटतं. हे पण हे जसे व्लॉगर्स लोकांना ठगवतात ना सांगून की बघा आमचे किती फॉलोअर आहे, आमचं किती, या डुकऱ्याने सुरुवात केलेली याला ह्या गोष्टीला सारखा कॉमेंट करायचा वेगवेगळ्या आयडीवरून की हिचे फॉलोअर किती कमी आहेत आणि माझे किती जास्त आहेत, माझे किती जास्त आहेत. त्याला तर खूपच माज होता, तसंच येडा बनवलेलं दिसते. पण नुसते फॉलोअर्स असून काय उपयोग नाही ना. त्या फॉलोअर्सची क्वालिटी बघा, क्वालिटी महत्त्वाची, क्वालिटी. कॉमेंटमध्ये सगळीकडे बडबडत असतो ना रे डुकऱ्या, हां ते मावसाड पण हां सगळीकडे लिहित असते ना, हां तसं तू जरा बघ ना. हां म्हणजे तो जो कोणी माणूस आहे ज्याच्याबरोबर ह्या लोकांनी कोलॅब केलं आहे तर तो माणूस मला वाटतं त्याला डोकंच नाही आहे, तो पण चांगला यांच्या झाशामध्ये आला. आणि एक कॉमेंट होती डुकऱ्याला, ती जरा बघून घ्या. म्हणजे सेम ना मावसाडसारखं कसली मिलीबकत आहे यांचे ना विचार पण असे सेम गटारवाले सेमच आहेत, गटार उपशांचे. काय तर म्हणे क्वालिटी बघा, असं काय असं कुठलं म्हणजे सोन्याचं देतात की काय, कसलं काय वेगळं देतात, जगा वेगळं देतात क्वालिटी. आणि बाकी अशा वेबसाईटवर जे रिनाऊंड वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती असं काय त्याच्यापेक्षा अशी एकदम एक्सलंट क्वालिटी हे देणार आहे जी त्याच्यावर मिळत नाही, सेकंड क्रायवर वगैरे. किंवा दुसरे पण बरेच आहेत ना, मदर्स काय तरी आहे, मदर केअर वगैरे. हां तर ते त्याच्यावरती जे नाही आहे. आणि हे लोक असं एक्सक्लुझिव्ह अशी काय क्वालिटी असं म्हणजे ह्यांनी काय मळ्यामध्ये कापूस लावला आहे आणि त्या कापसाचं मग हे लोक कपडा बनवतात शेतीबिती करून, आणि मग त्या कपड्याचे असे हे काय तागे विणतात आणि मग डिझाईन वगैरे करून असं आणतात का? म्हणजे इतकं फ्रॉम द स्क्रॅच असं एकदम रॉ आहे का ह्यांची क्वालिटी? असं काय आहे, क्या है ऐसा, क्या है भाई, क्वालिटी क्या है ये, क्वालिटी. येडा बनवायचे धंदे लावलेत पब्लिकला, पण पब्लिक पण आता शहाणं झालं आहे, फक्त मजा घेते यांची आणि काही घेणार नाही आहे, समजलं ना? चल फट. काय रे बाबा, ते प्रमोशन पण नीट करता येत नाही मला तर. आता ना ह्यांना प्रमोशन देणाऱ्या कंपनीवर किंवा त्या ब्रँड्सवर सो कॉल्ड त्यांच्यावरती मला आता कीव यायला लागली, त्यांची कीव यायला लागली आहे लिटरली. म्हणजे त्या दिवशी मी इन्स्टाला पण लावलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की लिटरली ती ॲडव्हर्टाईज म्हणते आणि प्रमोशन नाही ॲडव्हर्टाईज. ही मोठी मॉडेल ॲडव्हर्टाईज करणार याची दातविचकी दातातलं काढते रोज खाल्लेलं. काय तर म्हणे एक गप ना डबी, तू काय बोलतो, मी करते ना, मी काहीतरी ॲडव्हर्टाईज करते आणि तुझं काय चाललंय. आणि तो पण एकदम हाताने असा कट असा हात झाडून बोलतो कट, आणि परत रिटेक घेतल्यासारखं परत तोच डायलॉग थोडंसं डिफरंट वेमध्ये बोलतो. अरे येड्या राऊंडच्या, म्हणजे तू तर कसला काय बोलू तुला यार, तुला तर जितकं बोलावं तितकं कमी आहे तुझ्या बाबतीत. तू तर सगळेच दुनियेमध्ये सगळं असे राऊंड असशील ना, त्याच्यात तळागाळ अशी कुठले तरी असशील तू, चिखलात पडलेला लोळलेला, तर तू आहेस तो. तर तुला काय इतकं डोकं पाहिजे की बाबा आपण जेव्हा एडिटिंग करतो तेव्हा एडिट करताना ते क्रॉपच करायचं ना, ते काढूनच टाकायचं. ते पार्ट ठेवलाच कशाला, तो पार्ट जसाच्या तसा उचलून टाकला या येड्या राऊंडच्याने. आणि तू पण कसले ब्रँडेड दिलेत म्हणे, मी ब्रँडेड दिलेले एवढ्या बॅग्सचं काय, म्हणजे काय नाही बाबा हिला काय नाही, मी एवढं ब्रँड्सचं देतो तरी पण हे काहीतरी मागवते. ब्रँड्स कसले ब्रँड्स? कोचच्या बॉक्समध्ये मायकल कॉर्सचं पर्स, हसला ब्रँड. फर्स्ट कॉपी काढून आणतो हिला आणि देतो, ते तिला पण चांगलं माहिती आहे म्हणून ती पण नाही वापरत, तसंच ठेवते आणि मग आईला खपवते चिमकांडीला.
आणि नंतर काय तर कुठे ते सायकलचं दाखवायला गेले आणि असं सायकल, आणि मग तिथे प्रमोशन करायला गेले आणि नंतर त्या मायसाला घेऊन दिली सायकल. तेव्हा एकीने कोणीतरी त्याला कॉमेंट केलेली, हां ठीक आहे तिने चुकीचं लिहिलं पण तू तरी काय बरोबर लिहिलं रे येड्या, राऊंड 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 राऊंडच्या. नाहीसा, बरोबर, एकदम मस्त नाव ठेवलं आहे नाहीसा. नाहीसच होणार आहे आता. काय काय आता काय ते, आता मला परत परत बोलत नाही, समजून द्या मंडळी. सगळं हे लोकच नाहीसे होणार आहेत आता त्या वायटीवरनं. झाले तर बरंच होईल. तर तुम्ही आधीच प्रेडिक्शन केलं असेल तर रिअली व्हेरी गुड नाहीसा. आणि त्यांनी तर चुकीचंच लिहिलं आहे. पण ह्याने तर काय म्हणे, जॉकी श्रॉफ. जॉकी श्रॉफ ते जॅकी असतं, जॅकी श्रॉफ आहे तो. जॉकी श्रॉफ काय आहे? जॉकी अंडरवेअर और बनियान. दुसऱ्याची खिल्ली तोच उडवू शकतो ना ज्याला स्वतःला थोडी अक्कल असते, त्याच्यापेक्षा जरा चारपट जास्त. पण तू तर चारपट खाली आहेस रे, तुला तर अक्कलच नाही आहे. तुला सांगितलं ना तू कोण आहेस, राऊंड 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 राऊंडच्या तळागाळाशी असलेला राऊंडचा आहेस तू, येड्या राऊंडचा. सो हे झालं सगळं प्रमोशन आणि ब्रँडिंग आणि हे सगळं त्या गोष्टीचं. आता आपण येऊया फिरण्यावर. तर बापरे, आता ते फिरण्याचं एक आणि एक नवीन आहे. तर काय म्हणे की आता बरेच दिवस झाले आम्ही कुठे फिरायला गेलो नाही, तर आता आम्ही लवकरच विचार करतोय कुठेतरी जाण्याचं. तर तुम्हाला कळेलच, मज्जा येणार आहे, मज्जा येणार आहे. आम्हाला काही मज्जा बिज्जा येत नाही आणि तुमचं तर बघून बिलकुलच काही मज्जा येत नाही. तुम्ही जा नाही तर नका जाऊ, नाही तर काय पण करा, तेल लावत जा, आम्हाला काही फरक पडत नाही. एक तर ते मज्जा येणार आहे, मज्जा येणार आहे करणं बंद कर. मज्जा नाही येणार द्यायला वाटते कणकण, समजलं ना, मज्जा येणार आहे मला. तर काय ते मजा येणार. आणि आता तर जाऊन आला होता, आता तर इतकं सारखं आपलं उठसूट फिरत असतात, छोटं मोठं का होईना तरी पण चालूच असतं. आणि बोलतो आम्ही बरेच दिवस झाले, बरेच हे झालं कुठे गेलोच नाही आहे आणि का आम्हाला वेळच नाही मिळत, आता बघूया नंतर कधीतरी, आरामच करायला मिळत नाही आहे, इतकं बिझी असतं आजकाल, इतकं दिवस बिझी चालले आहेत, इतकं काम असतं, इतकं हे असतं ते असतं. अरे बाबा, ह्याला तेव्हा पण कोणीतरी कॉमेंट केली आहे त्याच्यावरती की का नाही वेळ मिळत, का नाही आराम करायला मिळत. सगळं होईल, जरा वेळ मिळाला की भटकायला निघताना ते जरा घरात बसा, घरात राहा आणि आराम करा. कशाला प्रत्येक वेळेला भटकायला जायला पाहिजे. आणि ती फुग्गी, बापरे, तिचं ते टँट्रम तर काय बाबा विचारायलाच नको. दातविचकीचे काय स्वतःला समजते काय माहिती, तेवढंच फक्त तेवढ्यासाठीच ह्याला पकडलं आहे. बरोबर आपण ओळखलं आहे. एक नंबरची कसली वाह्यात बाई आहे, नुसती आपलं भिंगरी लागल्यासारखी इथे तिथे. आता तर त्या बेटनावर सॉलिड जळते, ती 2 ट्रिप मारून आली ना, हिली इथेच सडते, इकडे तिकडे काहीतरी करवते ट्रिप. आता कशामुळे का काय काय माहिती. तू तर बाहेरच पड डुकऱ्या, तुझी तर अशी वाट लागणार आहे ना, बघतच बस. जितकी माती खाल्ली आहेस ना ते तर ते मी विसरलीच नाही आहे. तर तू तर समजूनच जा, तुझी तर बघ कशी कर, तू ट्रिप कर. तर काय म्हणे की मला खोटी आश्वासनं देऊ नको, कुठे घेऊन पण जात नाही, कुठे हे नाही, ते मला काहीतरी सांगू नको डबी. तू उगाच काहीतरी घोडी आश्वासनं देऊ नको, उगाच काहीतरी नको सांगू मला. तू इकडे घेऊन जाणार आहे, तिकडे घेऊन जाणार आहे, नेत तर कुठे काय नाही. उगाच नुसताच आपला उगाच खोटी खोटी आश्वासनं देऊ नको तू डबी. काहीतरीच बोलतो तू डाबी. काय नाही, तू तर काय बोलूच नको, तू बिलकुल बोलू नको, बिलकुल बोलू नको. अख्खा वेळ तो हातात मोबाईल आणि ही लोकांना पॅरेंटिंगचे धडे देणार. हिचं स्वतःचं बघा, कोणाकडे गेली, कोणाकडे कोणी भेटायला आलं, कुठे बाहेर चालली आहे, कुठे ट्रिपला आहे, गाडीत बसली आहे, कोण आहे, कोण आपल्याशी बोलते, 4 लोक आजूबाजूला आहेत, फॅमिली आहे, फ्रेंड्स आहे. पण ही आपली सतत मोबाईलमध्ये टकर 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 चालूच आपलं. काय करत असते मला खरंच कळत नाही. मला असं वाटतंय की नक्कीच हीच ती आहे वाटतं मल्टिपल आय डी क्रिएट करणारी. ही दिसते तशी नाही, हिच्यावर शंका जात नाही आहे, पण हीच मेन आहे वाटतं. अख्खा वेळ त्या मोबाईलमध्ये घुसलेली, त्या चिखल्याच्या घरी गेलेली, ते चिखल्याच्या घरी पण सडवून तोंड बसलेली, सगळेजणं बसले आहेत, मस्ती मजा करतायत आणि हिचं आपलं मोबाईलमध्येच नुसती घुसली आहे. त्या मुलीला पण एका हातानेच अशी हँडल करते, एका हातात आपला मोबाईल सतत चालू. बाई तू कसलं काय शिकवणार आणि तू काय कोणाला मुलीवर संस्कार करणार आणि लोकांना तर त्याहूनही नको शिकूस. हां, मिरच्या झोंबलेल्या ना तुला, मला बेळ नाही आणि मला नेहमी असं बोलताय नेहमी. आता तू आहेस तशीच बोलणार ना गं. आता आम्ही काय करू, तू आम्हाला दिसतंच आहे की तू असं करते, तू नेहमी मोबाईलमध्येच असते, तर मग आम्ही तसंच बोलणार ना, जे दिसतं त्याच्यावरच बोलतो आम्ही. आणि उगाच काही दुसरं माहेर आणि ते माहेर काय नाही, तिथे ती चिखल्याची बायको म्हणते, बिलकुल तिचं जमत नाही. आणि तिला असं वाटतं की काय फुगी तर स्वतःला जास्त शाणी समजते, जाम जळते त्या चिखल्याच्या बायकोवर, बिलकुलच तिच्याबरोबर चालवून घेत नाही. आणि म्हणे दुसरं माहेर कसलं काय,
फुकटी कुठे जाईल तिकडे आपलं काहीतरी नाव द्यायचं आणि तिकडे फुकटचं खायला जायचं, दातातनं काढत बसायचं, एवढंच जमतं तिला. त्या बेटण्याच्या घरी 10 वेळा जाते जेवायला, सगळीकडे सहपरिवार सहकुटुंब जातात सारखे सारखे. पण हिला अजिबात वाटत नाही की चिमकांडीकडे कधी घेऊन जावं. हां, पूर्ण परिवाराला तर सोड, मला माहिती आहे की ती सासू तर चिमकांडीला डोळ्यासमोर धरत नाही, तर सासू जाऊ दे, पण कधीतरी बेटण्याला वगैरे तरी घेऊन जावं ते पण नाही. स्वतःच्या घरी तर त्या चिमकांडीला एकदमच काय ती असेल तर ना, रात्री अपरात्रीच्या सत्संगातनं बाहेर पडेल तेव्हा कोणाला तरी जेवायला वगैरे खायला प्यायला बोलवेल. का चिमकांडीकडे सुख नाही चालत ना, चिमकांडीकडे बिर्रा लागते बाबा, मग ते कसं दाखवणार, म्हणून पण घेऊन जात नसेल. पण दुसऱ्यांकडे कशी जातेस ग तोंड उचकटून? हां, जरा करायला सांग तुझ्या चिमकांडीला, जरा हातभार लाव. आणि चिमकांडीने तर दोघींना वेगवेगळ्या रेसिपी शिकवल्यात वाटतं. काय तर म्हणे ढबी म्हणे की मला तर वालाचं भिरडं बिलकुल आवडत नाही, मी एक वेळ जेवणार नाही पण वालाचं भिरडं खाणार नाही म्हणे. पण तिकडे तर एकदम फेमस आहे. हां, सालीच्या हातचं आवडतं का वालाचं भिरडं, पाणी घातलेला हंडाभर? कारण हिचं तर बघितलं मी, काय सुख बापरे, ना कांदा ना टोमॅटो काहीच दिसत नव्हते, फक्त वाल दिसत होते हळद घातलेले. बापरे, इतकं हॉरिबल वालाचं भिरडं, तर ते बरोबरच ना, कसं जाणार, कसं खायला वाटणार? नाही तर वालाच्या भिरड्यासारखी भाजी नाही दुसरी, मग ती अगदी म्हणजे सुकी आपली कांदा टोमॅटोवरची असू दे, नाहीतर रस्स्याची असू दे, रस्सेवाली असू दे, दोन्ही इतक्या अप्रतिम लागतात. पण तुझी बायकोच उल्हासच आहे त्याच्यामुळे आता काय बोलावं. आणि ते नक्कीच तिने केलेलं असणार. पण मला हेच कळत नाही की वाणी पद्धत बाबा, वाण्यांची एकदम स्पेशल पद्धत, म्हणजे मी ह्यांचं बोलते हां, नो ऑफेन्स टू वाणी कम्युनिटी. हां, तर मला हे म्हणायचं आहे की असं म्हणते ही आणि असं ढिगभर हंडाभर कळशीभर पाणी ओतून बनवते एका बाजूला. हां, आणि ही दुसरीकडे हिची बहीण एकदम सुखी काहीतरी नुसतेच हळद मिठावर वाल परतवून वाढते. म्हणजे नक्की पद्धत कुठली आहे? चिमेने दोघींना 2 वेगळ्या पद्धती शिकवल्या, नक्की चिमेच्याच मुली आहेत ना दोघी, की काय लफडा काय आहे? आणि फुगे, तू ना जास्त अगाध ज्ञान तुझं पाजळू नकोस, बेसिक रेसिपीवर कॉन्सन्ट्रेट कर आणि काय ते शिकून घे. उगाचच काहीतरी रेसिपी दाखवायला असं मोठं आपण काहीतरी बाबा न्यूझीलंड रिटर्न दाखवण्याचा प्रयत्न करू नको, समजलं ना? औकातमध्ये राहा. काय बडबडते? तुम्हाला जे जास्त वाटत असेल ना, जर तुम्हाला वाटत असेल ना खूपच जास्त थिक होत आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही स्टेनरने स्टेन करू शकता. स्टेनरने तुम्ही स्टेन करून घेऊ शकता, म्हणजे थोडं पातळ होऊन जाईल. एक तर ते स्टेनर नसतं, स्ट्रेनर असतं. स्ट्रेनरने स्ट्रेन करतात. स्टेनर काय असतं? हां, कुठल्या शाळेत होती ग तू? हां, तू पण यो टू शयो, हां, तिथेच लक्ष होतं वाटतं. तुम्ही थोडी कस्तुरी मेथी पण ॲड करू शकता. तर ते कस्तुरी नसतं, ते कसुरी असतं. ते ढबीने पण कुठून तरी शिकला होता, तो त्यांनी तिथेच करेक्ट केलं, पण ते पण कट नाही केलं, ते पण एकदम ठेवलं. हां, तेच काय ते कसुरी तेच कसुरी मेथी तुम्ही ॲड करू शकता. आणि ढबी ऑक्टोपस चिली बनवतं. अगं, तुला स्क्विड म्हणायचं आहे का? स्क्विड चिली म्हणायची आहे का? ऑक्टोपस चिली एकदम मस्त बनवतो. कहाँ से आते यार ये लोग, आणि काय बोलते आणि काय दिखावा. बाप रे, कुठलं काय ते खाल्ल्यावरच कळेल काय कसं काय बनवते ते. पण ते काहीतरी बरी रेसिपी जर शिकली तर त्याच्यावर एवढं एक रेसिपी दाखवली, पण त्याच्यामध्ये 1000 वेळा माती खाल्ली या बाईने. इतकं म्हणजे तोंड उघडलं की गटार आहे. आणि ते चिखल्याच्या घरी पण बघितलं का, सगळं एकाच रंगाचं होतं आणि एकाच पद्धतीचं, एकाच ह्याच्यातलं बनवलेलं होतं. एकच सेम बेस, एकच, फक्त आतमधले इन्ग्रेडियंट्स म्हणण्यापेक्षा मेन जे इन्ग्रेडियंट आहे, मेन जी गोष्ट आहे ती चेंज केली होती. म्हणजे सेम वाटण, सेम पद्धत, सेम मसाले, सगळं काही सेम. एकामध्ये चिकन, एकामध्ये मटण, एकामध्ये फिश, एकामध्ये खेमा, बास. पण सेम कलर, सेम सगळ्याची टेस्ट एकाच, असंच वाटत होतं. काय म्हणजे ना, सगळेच थुकपट्टीचे आहेत बाबा. म्हणजे ह्यांचं सर्कल पण थुकपट्टीचं, हे पण थुकपट्टीचे, सगळेच उघड्याला भेटला नागडावाले आहेत. आणि त्या फनीच्या प्रमोशनप्रमाणेच हे पण आता कोर्टात जायला लागले आहेत आणि प्रत्येक वेळेला दाखवतात आणि प्रत्येक वेळेला फुगी म्हणते, तू ना ते बघून घे हां डबी, आपल्याला मग नंतर जायचं आहे, मग ते पुढचे तू डेट्स नीट बघून घे आणि ह्याचं पण नीट बघून घे काय कसं काय आहे ते, आणि ते घेताना जरा नीट व्यवस्थित आता कसं डेट्स ॲडजस्ट करून बघ तू कसं. एक तर मला कळत नाही की या दोघांचं असं काय काम आहे की दोघांच्या डेट्स एकाच कोर्टात एकाच वेळी लागतात. तुम्ही बघाल तर एकत्र जातात, एकत्र येतात, एकाच कोर्टात जातात.
म्हणजे यांचा क्लायंट एकच आहे, तर क्लायंट एक आहे तर मग 2-2 वकील कशाला, एकच जण कोणतरी हँडल करणार. मग हिचं असेल तर हा शिकायला तिच्याबरोबर जातो, की ह्याचं आहे मग ती ही कंपनी द्यायला उगाचच उपटसुंबी जाते, की घरातनं पळ काढायला, की काय सीन आहे तेच कळत नाही. पण असं कसं होऊ शकतं की दोघांचं एकसाथच एकाच ठिकाणी एकाच वेळेला काम निघतं, एकाच वेळेला तारीख पडते आणि एकाच वेळेला हे जातात, एकाच वेळेला काम पण होतं आणि दोघं एकाच वेळेला रिटर्न येतात. कुछ तो गड़बड़ है दया, बहुत ही बड़ी गड़बड़ है. तुमको पता है तो मेरे को भी पता ना जरा दया. आणि कोर्टात काय यांचा चाचा बसलाय की ताता ताऊ मामा काका बसलाय, कोण बसलाय यांचा की ह्यांच्या मनाप्रमाणे मनमर्जीप्रमाणे डेट्स द्यायला. म्हणजे त्या फनीचं कसं, त्याला कसं, बाकी सगळे डॉक्टर ॲडजस्ट करतात ह्याच्यासाठी. बाकी कोणाला सुट्टीवर वगैरे जायचं नसतं, फक्त यालाच सुट्टीवर जायचं असतं. मग हा सगळ्यांच्या ड्युट्या करतो आणि मग हा सुट्ट्या घेतो बॅक टू बॅक आणि बाकीचे डॉक्टर मग हे करतात, कॉम्पन्सेट करतात, ह्याच्या अकॉर्डिंगली ॲडजस्ट करतात. तसं ह्याचं आहे वाटतं की हा सांगतो जजला की कुठच्या तारीख द्यायच्या, कुठचं काय, ह्याच्या सुट्ट्याप्रमाणे ॲडजस्ट करा, तसं मग ते डेट मागून घे. सो मंडळी, तुम्ही तयार आहात अजून एका फ्लॉप व्हेंचरसाठी आणि आता त्याचं थोड्याच दिवसात आपल्याला कळेल आणि लवकरच या सगळ्या गोष्टीचा एकत्रच खुलासा ढबी करेल अशी मी आशा व्यक्त करते. म्हणजे फ्लॉप ट्रिप आणि नंतर आता हे व्हेंचर आणि मग ते काम बीम आणि हगारोने पण पळ काढलाय वाटतं. हगारो पण हागला नाही आहे आजकाल. तर बऱ्याचशा अशा गोष्टी अशा एक एक हातातनं निसटत चालल्यात आणि अशाच निसटत राहू देत, ह्यांना अद्दल घडू देत. मजा येणार आहे, बघत राहा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासरामा.